आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे घडलेलीच आहे, खरी कहाणी आहे ही. लहान असताना 7वी-8वीमध्ये असताना हायस्कूल म्हणून शाळेत जायला गावामध्ये हायस्कूलच नव्हतं. त्यासाठी आम्हाला शाळेत जाण्यासाठी 4 किलोमीटर पायी चालत जावं लागत असे. जाता जाता आम्ही मज्जा करत जायचो. आंबे, करवंदे आणि जांभळे असं काही दिसलं की आम्ही शाळेत जाण्यासाठी उशीर करायचो. मास्तर त्यावेळेचे कडक नव्हते. शाळेत जाताना अलीकडच्याच रस्त्याने म्हणजे डाव्या हातावर एक स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीची आम्हाला अगोदरपासूनच भीतीच वाटायची. शाळेत जाऊ वाटायचं नाही, पण तेव्हा असं वाटायचं की स्मशानभूमी जवळ आली की आपल्याला कसं तरी होतंय, आपल्या अंगाचा थरकाप का होतोय हे आम्हाला असा एकमेकाला विचारत प्रश्न पडायचा. का असं होतं असेल आपल्याला? का तर भीतीपोटी. पुढे शाळेत जाऊ की नको जाऊ असं आम्हाला वाटायचं. एके दिवशी असं काही विचित्र घडलं की त्या गावातील एक मैत घेऊन येताना माणसं दिसली. माणसाने मैत पेटवलं. आम्हाला त्या शाळेच्या खिडकीतून ते दृश्य सगळे दिसत होते. परत शाळा सुटली तर नंतर आम्ही म्हटलं आता घरी जायची वेळ झाली. 5 वाजता शाळा सुटते, 5:15 झालेले त्यावेळेला. सूर्य मावळत होता. त्या रस्त्याने जायसाठी सगळी माणसं निघून गेलीत. म्हणजे सगळे शाळेतील मास्तर, शाळेतील मुले सगळे निघून गेलीत. आणि आम्ही हळू का तर तिथे मैत पेटवलंय, आपण कसं जायचं पुढे असा विचार करत घाबरत पुढे चालत आलो. तर भीती वाटे आम्हाला. काय तो रस्ता काय लवकर जाईना झालाय, पुढे सरकवतच नव्हता. मग आता करायचं काय? एकमेकाला हळूहळू हात पकडून चालत राहिलो. स्मशानभूमीच्या त्या रस्त्यावर आलो. खूप घाबरलो आम्ही, घामाघूम झालो. तिथं मैत पेटवलेले. त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. आम्ही त्या वाटेनं कासराभर पुढे आलो. परत सगळ्यांना असं झालं की एकदा बघूया का मागं वळून, त्या मैत पेटलेलं पूर्ण पेटलं का बघूया तरी. मागे फिरून बघतोय तर म्हटलं पेटलंय सगळं. तो एक असा मोठा दगड होता स्मशानभूमीच्या बाजूला. त्या दगडावरती एक माणूस बसून मोठमोठ्यानं रडत होता की सोडा, मला नेऊ नका, मला नेऊ नका. एवढंच बोलायचा, गप्प बसायचा. परत आम्ही सगळे एकाच जागी उभे राहिलो. नंतर आमच्यातला एक जण घाबरून त्याचे शरीर थरथरू लागले. म्हणजे त्याचा पण थरकापच झाला. बरं आता करायचं तरी काय? मग आमची ती अवस्था बघून आम्हालाही असं वाटलं की काय करावं आता. त्या मुलाला बघून, आमचा तो भाऊच होता, रडू आला. आम्हालाच रडू यायला लागलं. तोही घाबरलाय, आम्हीही घाबरलोय. आता पळताही येईना झालंय आणि वाटही सरेना झाल्या. त्या रस्त्यानं आम्हाला असा अनुभव पहिल्यांदाच आलेला. एवढ्या 2 वर्ष झाली, 2-3 वर्ष हायस्कूलमध्ये, पण तसा अनुभव नव्हता आला. आणि कधी मैत असं आम्हाला भेटलंही नव्हतं. दुपारच्या वेळेस असं झालेलं की किंवा पेट दिलेला, मैताला धन दिलेलं असं काहीच आम्हाला कधी दिसलं नाही. अदृश्य असं आज का दिसावं असं आमच्या डोक्यामध्ये प्रश्न खेळत होता. वाजले 5:45. असं वाटलं त्यावेळेला कोणाकडे घड्याळही नव्हतं. पहिली वेळ माणसं कशी आकाशात बघून वेळ त्यांना कळायची, तसं आम्ही म्हणलो वाजले असतील आता 5:45. मग एका जागेवरच आम्ही उभे राहिलो. पाठून एक बैलगाडी यायला लागली. ती होती आमच्या काकाचीच होती. जवळ आल्यानंतर आम्हाला कळलं की ती आमच्या काकाची आहे. लांबून तर वाटलं एक माणूस घेऊन येतोय बैलगाडी. ती कोणाची का असेना, आपण त्यातून जायचं. ती तर चाऱ्यानं फुल भरलेली. म्हणजे मला वाटलं की त्या बैलगाडीमध्ये आम्हाला बसायला जागाच नाही. आता करावं तरी काय?
परत आम्ही काकाला बोललो, काका दिवस मावळलाय तर आम्हाला गाडीतून कसं बसं न्या ना, आम्ही कसं बसं येतो गाडीत बसून. काका म्हटले, पोरांनो गाडीत जागा नाही तर तुम्ही कुठे बसणार आता. तर पोरं म्हणाली, आम्ही गाडीतूनच येणार, आता आम्ही पायी वाट येणार नाही. आम्ही खूप घाबरलोय, आम्ही चाऱ्यावर बसतो पण काका आम्ही गाडीवरूनच येतो, गाडीवर चाऱ्यावर बसून येतो. मग काका म्हणले, अरे हो 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 ठीक आहे या चला बसा, मग बघा पण धरून बसा म्हणजे झालं. आम्ही ज्या चाऱ्यावर बसलो ते मागे वळून पाहिलंच नाही. मग हळूहळू घर जवळ आले, सगळे उतरलो. काका त्यांच्या घरी गेले, आम्हीही आमच्या घरी आलो. आमच्याबरोबर घडलेला प्रसंग आम्ही घरामध्ये सांगितला. घरातल्यांना काही तो पटेना झालंय, खरं वाटेना झालंय. का तर शाळेत जाण्यासाठी काहीतरी मुलं कारण सांगून राहणार घरी, यासाठी त्या पालकांना काय आईवडिलांना कळतच नव्हतं का अशी बोलायला लागले ती. त्यांना जायचं नाही, आम्हाला जायचं नाही, का असं बोलायला लागलेत, कुणाला काय समजेना झाले. नंतर आम्ही म्हटलं, कोण आपलं ऐकूनच घेत नाही तर आपण एक निर्णयच घेऊया. आता शाळेत जायचं ते ठामपणे जायचंच, कोणाला पटलं नाही पटलं ते आपल्याला काय घेणं देणं नाही. कारण आपल्यावर प्रसंग आला ते आपल्यालाच माहिती आहे. उद्या कोणताही प्रसंग येऊ तेव्हा तरी आपल्या घरच्यांचे डोळे उघडतील, तेव्हा तरी त्यांना कळेल मुलं आपली एवढ्या लांब 4 किलोमीटर पायी जात आहेत, पायी चालत येत आहेत. त्यांना समजलं पाहिजे होतं, पण घरच्यांनी काही तसं मनावरच घेतलं नाही. त्यामुळे अशी एक थरकाप उडवणारी गोष्ट होती, सत्य कहाणी होती. तुमच्याबरोबरही असं कधी घडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.